प्रताप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करोनी साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी. याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू सुपानिपत पुन्हा लिहाया मुचे. भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच बाधा. नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रवंत प्रभावी. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय जय. काल आपण पाठाला सुट्टी होती, पण पाठा विषयासारखाच किंवा पाठ म्हणल्यासारखाच की पाठ हे झालं लेक्चर टाईप आपलं आत्ताचं, पण काल आहे ते प्रॅक्टिकल केलं आपण. धर्मसंस्कार जगणं महत्त्वाचं हे आपल्या पाठाचा विषय आहे. खरं तर आपण धर्माप्रवण राहिलं पाहिजे हा आपला अभ्यासाचा विषय आहे. आणि अर्थात आपण उद्याचे कीर्तनकार घडतो आहोत, आणि त्या अर्थाने घडत असताना समाजापुढं जसं आपलं सांगणं आहे तसं आपलं वागणं असणं हेही महत्त्वाचं आहे. आणि त्या अर्थाने जे काही प्रयत्नशील करता येणं आवश्यक आहे त्यातला भाग जानवे बदलण्याचा विषय श्रावणी धर्मसंस्कार जे आहेत ते जपणं आपलं काम आहे. ते आपण करतो आहोत, ते करतोय हे लोकांनाही कळलं पाहिजे, लोकांच्या दृष्टीने, आणि त्यांनी त्यासाठी प्रवृत्त राहिलं पाहिजे, धर्मप्रवण राहिलं पाहिजे. तर त्या हिशोबानं आपण काल श्रावणीचा कार्यक्रम केला. थोडक्यात हे बघ तू ए मोबाईलचं आलाय रंग काय त्याचं, श्रावणी आपण केली. बस तिथं खालीच चालू आहे ना घड्याळ त्याचं, हो असू द्या, बस खाली. चालू आहे काही अडचण नाही, कारण माईक लागलेला आहे बरोबर. श्रावणी आपण केली. श्रावणी म्हणजे काय, मागं 2-3 दिवस सांगून गेलो, सगळा विषय सविस्तरात बोललो आहे. श्रावणी म्हणजे नुसतं जानवं बदलणं एवढा एक भाग आहे, पण नुसतं बदलणं एवढं नाही. त्याच्यासाठी दशविध स्नान, 10 वेगळ्या वेगळ्या प्रकारची स्नानं करणं आवश्यक आहे. श्रावणी वाहत्या पाण्यात करायची असते, पण सगळ्यालाच वाहतं पाणी उपलब्ध होतं, वेळ असतो नसतो, खूप वेळाचं काम आहे. मग काही का असं ना, धर्मसंस्कार जिवंत राहण्यासाठी त्याला धर्मशास्त्रानं सांगितलेल्या मार्गाने करणं हाही त्यातला भाग आहे. त्या अर्थानं आपण ते केलं. दशविध स्नानं केली, जानवं घातलं. पहिलं आहे ते जीर्ण म्हणून सोडून दिलं, काढून टाकलं. आणि मग शुद्ध काम केलं. पहिलं सगळं झालं तर पहिलं कृत्य काय, भगवत पूजन, ऋषींचं पूजन, देवाचं दर्शन, साधू संत गुरुजन यांचं दर्शन हे केलं. आणि अग्नीला समिधा अर्पण केलं, हवन केलं, म्हणजे अग्निपूजन. अग्निपूजक आहोत आपण. आपल्याकडं अग्नी पंचमहाभूतातलं एक आहे, आणि त्याच्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. त्यामुळं अग्नीला अत्यंत पूज्य भावानं आपल्याकडं चालवलं जातं. त्या अर्थाने काल सगळं केलं. काल दुसराही विषय होता, रक्षाबंधनाचा दिवस होता. रक्षाबंधनाचा दिवस म्हणजे आपल्याकडं आता काय आहे, प्रत्येक गोष्टीला फाटा फोडायचं ही एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे. फाटा फोडायचं म्हणजे रक्षाबंधन आपलं नाहीच, रक्षाबंधन याचा आणि हिंदू संस्कृतीचा संबंध नाही, अशा पद्धतीची मांडणी पण नव्या पद्धतीने सुरू झाली. पण काही गोष्टी लक्षात ठेवा, त्यातली भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातली कथा आपल्याला माहीत असते. द्रौपदीनं भगवंताच्या बोटाला लागलं आणि म्हणून आपल्या जरीचा साडीचा पदर फाडला आणि त्याची बांधलं. त्याची परतफेड भगवंतानी तिच्या वस्त्रहरणाच्या वेळेस एका धाग्याला एक साडी अशा पद्धतीने केली म्हणतात. विषय तो नसो, भगवंताचा आणि द्रौपदीचा हा रक्षाबंधनाचा विषय असा आहे. बोट बांधलं. दुसरं आहे ते बळीराजाची कथा सांगितली जाते, माहीत असेल आपल्याला. 3 पावलं भूमी वामनाने मागितली, बळीनं ती दिली, आणि 3ऱ्या पावलात त्याला पाताळात घातलं, इथपर्यंत माहिती आहे. पण बळीनं पाताळात जाण्यापूर्वी आता सगळं संपलं आहे, लक्षात आलं की तुला काय पाहिजे सांग. ते म्हणले तू माझ्यासमोर असाच पाहिजे. म्हणजे पुंडलिकाने कसं म्हणलं तसं बळीनं म्हटले तू माझ्यासमोर असाच पाहिजे. आणि म्हणून बळीच्या बरोबर भगवंतही पाताळात गेले, आणि मग वैकुंठ ओस पडला. आता देवच इथं नाही तर कसं काय व्हायचं. म्हणून
वैकुंठ ओस पडला आणि ती ओस पडलेला वैकुंठ पुन्हा वस्तीत येण्यासाठी लक्ष्मीने प्रयत्न केले. लक्ष्मी गेली पाताळात. नवरा इतर नाही, इतर होऊन करायचं आहे काय? ती गेली पाताळात आणि बळीला तिनं रक्षासूत्र बांधलं. रक्षासूत्र म्हणजे हे राखी, वेगळ्या परिभाषेत म्हटलं मी. ते बांधलं आणि मग तुला काय इच्छा आहे बहीण म्हणून, तुला काय पाहिजे विचारल्यावर ती म्हणली भगवंत माझ्याबरोबर वैकुंठात पाहिजे, आणि भगवंताला परत घेऊन गेली. हा एक भाग माहीत असावा आपल्याला. कधी कथा आली, तुम्ही कधी नारळी पौर्णिमेला, रक्षाबंधनाला, कीर्तनाला उभारलात तर तुम्हाला हे सांगता येईल. या अर्थानं ती सांगितलं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. धर्मबंधन हे रक्षाबंधन दोन्ही तिन्ही अर्थाने आहे. हे बहिणीचं भावाने केलेलं रक्षण, त्याच्यासाठी आठवण ठेवणं हे जसं आहे, तसं आता आपण पंढरपुरात आहे. धर्मरक्षेचं सूत्र आपण आपल्या हातात बांधलं आहे. काल आपल्याला रक्षाबंधनाचे जे बांधलेले आहेत धागे, ते धर्मरक्षणासाठी सूत्र आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. याची जाण बहिणीने ठेवायसाठी ही राखी बांधली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवलं पाहिजे. काय अजून एक ओळ करा, म्हणजे मागून येत आहेत त्याला बसायला जागा होईल. 4 ओळी करा, कुठेही बसा, काय हरकत नाही. या म्हणून ते धर्मसूत्र असाही विषय आहे. आणि असं धर्मसूत्र ज्यांनी आपल्या आयुष्यात बांधलं त्यांचं चरित्र आपण गातोय. स्वतः बांधलं नाही, आपल्याबरोबर हजारो लोक उभे केले, हजारोंना प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांना जाऊन आज 350 वर्ष झाली, पण अजूनही शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आम्ही धर्मसूत्र बांधल्यासारखं त्यांच्याबरोबर, म्हणजे त्यांच्या विचारांच्या मागोसा घेत धर्मरक्षावयासाठी म्हणून आपण कार्यरत आहोत. अनेक युवक आहेत. मग प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं वेगळं असेल. प्रत्येकानं हातात ढाल तलवार घेतली पाहिजे आणि लढलं पाहिजे अशी गरज नाही. कुणी वैचारिक लढा देईल, कुणी लेखनिक लढा देईल, कुणी युद्ध पातळीवर लढेल, कुणी गाव पातळीवर लढेल, कुणी तालुका पातळीवर लढेल. धर्म जगवण्यासाठी प्रत्येकाला जे जे करता येणं शक्य आहे ते करता येण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. मला देवाने वाणी दिली आहे, मला देवाने लेखान दिलं आहे, मला देवाने बळ दिलं आहे किंवा दुसरं काही दिलं आहे, त्या पद्धतीत करता येईल. उद्या तुम्ही कीर्तनकार म्हणून करत असताना धर्मरक्षा वयासाठी या विषयानं शिवाजी महाराज सांगू शकता. त्या अर्थाने विचार अनेक अभंग बरं का, म्हणजे नुसतं शिवाजी महाराजांचं चरित्र मांडायसारखे अनेक अभंग आहेत. धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी, ह्याच्यावरती शिवाजी महाराजांचं कीर्तन. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. हा जो अभंग आहे भगवान शंकराचा आहे, तो शिवाजी महाराजांना लावून पहा, बरोबर तसा लागतो. म्हणजे कदाचित असं वाटतं की जसं वाल्या कोळ्यांनी आधी रामायण लिहिलं ना, त्याप्रमाणे रामाने वर्तून दाखवलं. महाराजांचे खूप चरण पाठच आहेत. तर त्याप्रमाणे रामरायांनी वागून दाखवलं, त्याच्या शब्दाप्रमाणे वागली. त्यांनी लिहिलंय तसंच चरित्र घडवलं. तसं तुकोबरायांचे अभंग त्यांना दिव्य दृष्टी असल्यामुळं बहुतेक मला कित्येक वेळा असं वाटतं की त्यांनी पुढचं हे आता होईल असं दिसतंय म्हणून लिहिलेत काय. खूप अभंग असे जाणवतात. आता हा 2 म्हणून दाखवले, सांगून दाखवले. असं चरित्र जे आहे ते ओजस्वी चरित्र चिंतन करणं हे आपलं काम. आणि त्या हिशोबाने शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करतोय. शिवाजी महाराज एकटेच नाहीत, त्यात इतके मोती आहेत ना. शिवाजी महाराज या सगळ्यांचं सूत्र आहे, मेरुमणी आहेत. आपल्या गळ्यात माळ असते त्याला मेरुमणी असतो, गुरुमणी म्हणतो आपण. मुख्यमणी म्हणजे शिवाजी महाराज, आणि ते सगळं सूत्र आहे ते म्हणजे शिवाजी महाराज. एक एक मणी आहे ना, एक एक मोती आहे. शिवचरित्रातला एक एक मणी, एक एक माणूस आहे, एक एक नररत्न आहे. शिवाजी महाराज आता म्हणजे एक एक रत्न नुसती सांगायची म्हणजे तरी 108 लोक सांगता येतील, निसंशय सांगता येतील. किती लोक सांगावेत? आता 2 चालू आहेत, आपण विचार करतोय. मागे झाले नेताजी पालकर, मागे झाले म्हणजे विचार करून झालेल्या विषयानं, आत्ता नाही. किंवा जयदे देशमुख, कान्होजी नाईक जयदे, त्यांचा पोरगा बाजी सर्जेराव जयदे. नावं काय विलक्षण आहेत. शिवाजी महाराजांची वकिली केलेली पंताजी गोपीनाथ बोकील, कृष्णाजी भास्कर नाही, कृष्णाजी भास्कर अफजल खानाचा वकील आहे. पंताजी गोपीनाथ बोकील खरंच नररत्न आहेत, विशेष आहेत माणसं. त्यांचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य, प्रत्येकाचं कर्तृत्व. मोरोपंत पिंगळे, सोनोपंत डबीर, सोनोपंतांचा पोरगा, मोरोपंतांचा पोरगा, प्रत्येक माणूस विलक्षण आहे. सांगावं तेवढं चरित्र कमी आहे. बाजींचं चरित्र असा विषय आपला चाललाय आता. कारण पन्हाळगडावर शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेड्यात अडकलेले आहेत आणि पन्हाळ्यावरून सुटायचा विचार चाललाय. तिकडं दुसरं तसं नररत्न भांडतंय. 15 दिवस झाले, एका दिवसात किल्ला घेतो, एका हल्ल्यात किल्ला घेतो म्हणणारा शाहिस्तेखान 20,000ची फौज घेऊन आलाय. 15 दिवस झालेत, अजून काही दाद लागू देना. मी पुढचंही सांगतो म्हणजे परत लक्षात राहीलच तुमच्या. हा किल्ला
फिरंगोजी नरसाळ्यांनी किती दिवस लढवला असेल? अंदाज सांगा, अंदाज. कुणाला माहीत असेल तर विषयच नाही, पण अंदाज किती दिवस लढवला? चाकणची गडी आहे, 56 दिवस किल्ला लढवला. 56 दिवस सामान्य गोष्ट नाही. आत खायचं काय आहे माहित नाही. 300 लोक आहेत विरुद्ध 20,000. 56 दिवस लढतायत. हा, पुढं काय केलं काय नाही आपण तो विचार करू, ते सविस्तराने येईल. कसं झालं, 56 दिवस कसे लढले, काय काय केलं, शाहिस्तेखानाने काय उपद्व्याप केले, उपद्व्याप म्हणजे किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न काय केले. पण आत्ता शिवाजी महाराज आता किल्ल्यावर अडकले आहेत, इकडं आहेत, ते वाट पाहतायत. फिरंगोजी नरसाळा शिवाजी महाराजांकडून कुमक येईल, पण येणं शक्य नाही. महाराज स्वतः गडावर आहेत आणि कसे येतील? महाराज गडावर आहेत आणि गडावरनं आता महाराजांचा विचार, सुटकेसाठीचे विचार सुरू झाले. अनेक गोष्टींचा विचार सुरू झाला. सुटलं पाहिजे आता, इथं अडकून थांबता कामा नाही. कारण सिद्धीनं वेढा अजून कडक केला आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. सुटलं पाहिजे, सुटलं पाहिजे. इथून अडकून बसलो तर तो शाहिस्तेखान येऊन बसलाय, त्याचा पारिपत्य कसं होईल, बाकीचं स्वराज्य कसं चालेल? एकाच ठिकाणी अडकून बसलो, उद्या जर पाऊस संपला तर पन्हाळ्यात जन्मभर बाहेर पडता येणार नाही. म्हणून सुटलं पाहिजे. विचार चालू आहे. खासे खासे लोक गडावर आहेत, मुत्सद्दी लोक आहेत, कोणी हुशार आहेत, कोणी योद्धे आहेत, कोणी अजून काही हिंमतबाज आहेत, हुनरबाज आहेत. काय काय करायचं? महाराज ज्या त्या माणसाचा ज्या त्या पद्धतीनं उपयोग करतात, ज्याच्या अंगी जे कौशल्य आहे त्याचा विचार महाराज करतात. त्र्यंबक भास्करे गडाचे गडकरी आहेत, आडनाव आम्हाला माहीत नाही. दुसरा गडावर अजून एक माणूस आहे, अक्कलवान आहे, गंगाधर पंत. पुढचं नाव माहीत नाही, आडनावही माहीत नाही. निदान यांचं गंगाधर पंत तरी नाव माहीत आहे, बाकीचे लोक माहीतही नाहीत ना. बाजीप्रभू नाव माहीत आहे, फुलाजी प्रभू नाव माहीत आहे, पण बांदलांचे बाकीचे लोक कोण आहेत माहीत नाही आम्हाला. असो, पण त्यांचं कर्तृत्व आम्हाला माहीत आहे, त्यांनी काय केलं आम्हाला माहीत आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. बाजीप्रभू गडावर आहेत. खरं तर बाजीप्रभू नावच असं आहे, अजूनही आपल्याला भारदस्त नाव असावं. नाव कसं आहे? जिभेवर 1 तोळ्याची मोहर ठेवल्यासारखं वाटावं असं नाव आहे. मोहर माहिती आहे? सोन्याचं नाणं त्याला म्हणतात मोहर. ते सुद्धा मोठं असतं, 1 तोळ्याचं असतं. 1 तोळा आता जो आहे तो 10 ग्रॅमचा आहे, आपण 10 ग्रॅमचा म्हणतो. म्हणजे नवीन परिमाणं बदलली वजनाची. पूर्वीचं परिमाण होतं 1 मासा, 12 मासा, 12 माशाचा 1 तोळा. 1 मासा म्हणजे सुमारे 1 ग्रॅम असं म्हणायचं. 10 काय? बोल बोल. नाही नाही, 12 माशाचा 1 तोळा असं. म्हणजे हे परिमाण आहे. बाजीप्रभूंच्या बाबतीत विचार करताना नावच असं बलदंड आहे. बाजीप्रभू देशपांडे म्हणली की आपली पण छाती भुगून येते. नावच असं आहे. बाजीप्रभू सामान्य माणूस नाही, असामान्य आहे, खरोखर असामान्य आहे. पुढचं कर्तृत्व तर आपण पाहणारच आहेत. हिरडस मावळातले देशपांडे आहेत ते. नुसते हिरडस मावळातले देशपांडे आहेत एवढं नाही, 52 गावचं देशपांडे पण आणि कुलकर्णी पण त्यांच्या घराण्यात आहे. हे घराणंही मोठं विलक्षण आहे, सामान्य घराणं नाही. म्हणजे थोडंसं घराण्याचाही विचार आपण करणं आवश्यक आहे असं वाटतं म्हणून सांगतो. तुम्हाला जर वाटत असेल नको तर नुसतं शिवचरित्र सांगू, पण शिवचरित्रातला एक एक मोती कळला ना मग त्या माळेचं महत्त्व काय आहे आपल्याला कळेल. बाजीप्रभू घराणंच मोठं आहे. मूळचं बाजींचं जे घराणं आहे हे नर्मदा काठच्या मांडवगडचे. या मांडवगडचा राजा होता महलकदेव आणि त्याचा प्रधान हरनंद कोका. 1305 साली अलाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रावर स्वारी केली. हे मांडवगड आहे नर्मदेच्या काठावर, बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे मध्य प्रदेश तिथं आहे. अलाउद्दीननं देवगिरीवर स्वारी केली खिलजीनं. त्यावेळी या मांडवगडावर त्याने हल्ला केला आणि मांडवगडावर असणारा हा राजा महलकदेव आणि त्याचा प्रधान हरनंद कोका दोघालाही कपटाने मारले. सरळपणाने युद्धात मारलं नाही. म्हणजे कपट हे यांचं जन्मजात गुण आहे, लक्षात ठेवायचं आपण. आता गुण किंवा काय म्हणायचं त्याला, अवगुण, दोन्ही विचार करा. पण हे त्यांच्या अंगीचा आहे भाग, जन्मजात रक्तात असलेला विषय आहे. यानंतर हरनंदाचे वंशज जे आहेत ते नशीब आजमावण्यासाठी म्हणून दक्षिण भारतात आले आणि दक्षिण भारतात ते महाराष्ट्रात आले. थोडक्यात
दक्षिण भारत म्हणजे आता आपण महाराष्ट्राच्या हिशोबानं दक्षिण भारत म्हणजे कर्नाटक, आंध्र, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू म्हणतो. पण हिंदुस्थानच्या साकल्यानं विचार करताना महाराष्ट्रही दक्षिण भारत म्हणायचा. कारण उत्तर प्रदेशात आज नाही पण जुन्या काळी दख्खन म्हणायची. दख्खन म्हणजे दक्षिण, म्हणजे महाराष्ट्रापासूनचा खालचा भाग, ते त्यात धरलं जातं. हे दक्षिणेत आले आणि देवगिरीच्या परिसरात राहिले. बहामनी राजवटीत या घराण्याने पराक्रम केला पुरुषांनी आणि आपल्या बळावर अनेक गोष्टी प्राप्त करून गेल्या. वत्न प्राप्त करून घेतली. नुसती वत्न प्राप्त करून घेतली, त्याच्यावरनं त्यांची अनेक आडनावं पडत गेली. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे यांच्या घराण्याचं कुळ, म्हणजे वंश कोणचा? चांद्रसे, किंवा आपल्याकडं ज्याला जात म्हणतो आपण रूढार्थानं, ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. प्रभू हे यांची जात. प्रभूमध्ये 2-3 उपप्रकार आहेत. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, पाठारिक प्रभू, असे पंचकळशी त्यांचे उपप्रकार आहेत. प्रत्येकात प्रकार आहेत बरं का. प्रत्येक जातीत असं असतं. आपल्याला त्यात खोलात जायचं नाही, त्या जातीचा विचार करायचा नाही. लोक असं म्हणतात की मुसलमानामध्ये फक्त मुसलमान एकच जात आहे, म्हणजे एकच धर्म आहे किंवा धर्मात एकच आहे, पण त्यांच्यातही 52 उपजाती आहेत, खूप आहेत. तर यांना चांद्रसेनीय कायस्थ प्रभूतल्या हरनंद कोकाच्या घर दक्षिणेत आलं आणि पराक्रमाने ते उजळून निघालं. त्यांना अनेक गावची वतनं मिळाली. त्याप्रमाणे त्यांची नावं बदलत गेली. अनेक अधिकार संपन्न केले. प्रधान हे त्याला म्हटलं जातं. प्रधान म्हणजे कुठल्या तरी घराण्याचं प्रधान की त्याच्या घरात आहे अशा अर्थानं. आता ते राजाचेच आहेत. हरनंद कोका हे महलक देव यांचे प्रधान आहेत म्हणून त्यांना प्रधान म्हणतायत. देशपांडे पण गावचं आलं. मी 52 गावचा देशपांड्याचा विचार सांगितला. गावही नावं सांगतो मी 2 मिनिटानं. कारखानीस आहेत, चिटणीस आहेत. कारखाना म्हणजे तत्कालीन कारखाने जे 18 कारखाने असायचे त्यातला एखाद्या कारखान्याचा मुख्यपण म्हणून त्याला कारखानीस म्हणायचे. चिटणीस म्हणजे लिखापडीचं काम करणारे म्हणून चिटणीस. टिपणीस टिपणं ठेवायचं काम. गडकरी किल्ला राखायचं काम. विळेकर कुलकर्णी गावचं कुलकर्णी पण. झापडकर गावावरून झापडगावचे म्हणून झापडकर. अनेक गावं आली ना वतनात. खारकर देश कुलकर्णी इत्यादी आडनावे त्यांना प्राप्त झालेली आहेत. बहामनी राजवटीतले पाजी प्रभूंचे जिथून वंश उपलब्ध होतो, पूर्वीचे वंश झाले, नावं झाली, पण ते सरळ सापडतात सगळे नावं असं नाही. पण वैज प्रभू यांनी मावळ पाडतातल्या देशपांडेपणाचे अधिकार संपादन केले आणि हिरडस मावळातल्या सिंध या गावी ते वास्तव्याला राहिले म्हणून त्यांना सिंधकर देशपांडे म्हणतात. सिंध गावाचं नाव सिंध आहे. गोंजवण नदीच्या काठी, काय रे, गोंजवण नदीच्या काठी आळंद नावाचं गाव आहे. या गावात त्यांचा चौसपी वाडा आहे. हे दुसरं गाव. सिंध हे एक गाव. सिंधमध्ये पण वाडा आहे. अजूनही सिंधमध्ये वाडा आहे. आणि हा दुसराही वाडा, म्हणजे घरं उपघरं वाढत गेले की जातं. वैज प्रभू हे त्यांना पुत्र होता पिलाजी प्रभू आणि हे पिलाजी बिदरच्या मिर्झा अली बेरीज शहाकडे चाकरीत होते. बिदरचं राज्य म्हणजे दामाजी पंतांनी जिथं मोहरा ओतल्या, लक्षात येते पटकन म्हणून मी सांगतो बरं का. सगळंच आपल्याला माहीत असतं असं होत नाही कधी कधी. बिदरशाहीच्या अस्तानंतर पिलाजी प्रभू तिथून आले निजामशाहीत चाकरीला आणि ते शहाजीराजांच्या समवेत अनेक दिवस होते. शहाजीराजांच्या पथकात होते असं म्हणायला हरकत नाही, किंवा मोहिमेत होते. त्यांनी आपल्या तलवारीचं तेज दाखवलं आणि पिलाजी प्रभूंच्या या तलवारीच्या कर्तृत्वावर खुद्द होऊन निजामशहाने त्यांना हिरडस मावळातल्या आणि रोहिड खवऱ्यातल्या 52 गावचं देशपांडे पण दिलं. 52 गावं सांगू का नको? आळंदे, संगमनेर, इंगवली, येवली, संगम सांगवी, भोलावड, किवत, नांद, सिंध, गवडी, ब्राह्मणगर, मोहडे खुर्द, मोहडे बुद्रुक, फणसदरा, पिसावर, बावर, नांदगाव, आपटी, तेडघर, करंजगाव, महसर खुर्द, महसर बुद्रुक, देवघर, वेणुपुरी, कोंडारी, हिरडोशी, धामणोशी, वारवंड, आणोशी, आशेणी, कुंड, राशिवरा, शिळाव, उमरड, शिरगाव, उंबरगणी, आधेपुरी, कारुमगण, दुर्गाडी, कुंडली खुर्द, कुंडली बुद्रुक, माझेरी, शिरवली, गुंडे, निवगंड,
पन्हार खुर्द, पन्हार बुद्रुक, दापकेघर, धानोरी, रायरीमुरा, सोलाली, भावंटमाळ आणि माळ वेरवाळ ही ती 52 गावं आहेत. निजामशहाकडून मिळालेली गावं आहेत. पुन्हा निजामशाहीत राहिले आणि दक्षिणेच्या राजकारणाचा रंग पलटला. 1633ला शहाजीराजांनी निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला, निरुपाय झाला, सोडून द्यावी लागली. आणि दक्षिणेचं राजकारण बदललं, निजामशाही बुडाली. महाबत खानाने निजामशाही जिंकली, संपुष्टात आणली. या उद्योगात शहाजीराजांनी जो निजामशाही उभारण्याचा डाव केला, त्यात शहाजीराजांनाही पिलाजी प्रभू बरोबर होते. पिलाजी प्रभूंचा शहाजीराजांच्या बरोबरीचा उल्लेख असा आहे. पुढे पिलाजी प्रभू मयत झाले. त्यांचे पुत्र 2 पोरं, बाळाजी आणि कृष्णाजी. माहुलीच्या तहानंतर शहाजीराजांनी निजामशाही सोडली, शहाजीराजांना दक्षिणेत पाठवलं. ते जे काही सगळं घडलं, त्यानंतर निजामशाहीची आदिलशाही, शहाजीराजांनी आदिलशाही पत्करल्यामुळं आदिलशाही मुलूक झाला. पण गावचं देशपांडे, देशपूर, कुलकर्णी किंवा देशमुख ही पदं सगळी आहेत त्या लोकांकडेच राहील. त्यामुळे हे या 52 गावचे आहे तसेच राहिले. यातल्या कृष्णाजी प्रभू हे धाकटे आणि बाळाजी प्रभू हे थोरले. बाळाजी प्रभूचा आपला विचाराचा विषय नाही, त्यांचा वंश आहे नाही माहीतही नाही. पण कृष्णाजी प्रभू यांना 2 पत्नी, 1 पत्नी बयोबाई, आणि या बयोबाईला पोरं 4, बालोजी, अनाजी, फुलाजी आणि 4 बाजी. सगळ्यात धाकटे बाजी आहेत. लक्षात ठेवा, 4ही पुत्र पराक्रमी, पण त्यातल्या त्यात जास्त विशेष बाजी आहेत. ते धाडसी आहेत, शूर आहेत, धीरवंत आहेत, लढवई आहेत, विचारानंही विलक्षण आहेत. हे स्वतः यावेळी ज्या गावची देशमुखी चालते ते बांदल देशमुख जे आहेत, रोहिड खोऱ्यातले बांदल देशमुख, त्या बांदल देशमुखांकडं देशमुख हे देशमुख म्हणजे गावचा सगळा कारभार करणारे आणि हे लिखापडी करणारे देश कुलकर्णी किंवा देशपांडे अशा अर्थानं कामात आहेत. दोघांचं बरोबरीनं काम चाललेलं असतं. त्यामध्ये राणोजी बांदल देशमुख यांच्याकडे बाजींनी प्राथमिक आपलं सगळं युद्धशास्त्राचं शिक्षण ज्याला आपण म्हणू ते तिथं शिकले. तलवार फिरव चालवणे, दांडपट्टा चालवणे, पट्टा किंवा भाला चालवणे किंवा अन्य काही गोष्टी आहेत ज्या युद्धातल्या आहेत ते बाजी त्यांच्याबरोबर राहून शिकले. विटा आणि दांडपट्टा चालवण्यात बाजीसारखा मातब्बर माणूस अख्ख्या मावळात कोणी हात धरणार नाही, असा बाजीच दुसरा कोणी नाही. त्यांचा हात कोणी धरणारा नाही. बाजीची देहयष्टी तशीच त्यांच्या वर्णनासारखी, सुखचं आपण बोलतोय त्याच्यासारखी शरीरयष्टी प्रचंड, कमावलेलं शरीर, नुसतं असं फोफसं नाही, जाडच्या जाड्यात नुसतं नाही. देहयष्टी बरोबर अजून एक गुण त्यांच्या अंगात होता की जे सातत्यानं 20-20 तास कष्ट करतील अशी शारीरिक क्षमता होती. 20 तास कष्ट म्हणजे सोपं नाही, कारण पुढं दिसतंयच ते वयाचं, त्याचं वय किती आणि ती काय करतायत. बाजीला 2 बायका, सोनाबाई आणि गौतमाई, 2 स्त्रियापासून पुत्र किती? 8. आता थोडं गंमत वाटते लोकाला, पण अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा पहिला आपल्याकडचा आशीर्वाद आहे. कारण धर्म चालवायसाठी एक धर्मात गेला, तिकडे गेला, संन्यास धारण केला, दुसरा युद्धावर गेला तर घर कोण चालवेल, म्हणून 8 पाहिजेत. आणि पूर्वीच्या काळी अपत्य लहानपणी फार मरत होती. घर चालण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत, धर्म चालण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. संन्यास धारण केल्यावर घर कशी चालायची परत पुढं? संन्यास धारण करायला जर गेला तर गुरु पहिल्यांदा विचारतो, काय आहे, कुठून आलास, किती जण आहेत घरात, भाऊ किती आहेत, बहिणी किती आहेत, लग्न झालं आहे का, अपत्य आहे का, तरच संन्यास देतात, नाहीतर संन्यास देत नाहीत. कारण घरही चाललं पाहिजे, नुसता संन्यास धर्म चालून उपयोग नाही, मठ आश्रम चालून उपयोग नाही, संन्यास परंपरा चालून उपयोग नाही, तेही चाललं पाहिजे, हा विचार असतो त्यात. सोनाबाईपासून 3 पुत्र, महाजी, मोराजी आणि रामाजी. आणि गौतमाईपासून 5, येसाजी, बाबाजी, हरजी, विसाजी आणि आनाजी. पाजी असे आहेत, कर्तबगार आहेत. म्हणजे 8 पुत्र आहेत म्हणून कर्तबगार म्हणत नाही, बाकीच्या गोष्टीनं, कारण पुढचं सांगतो मी. रोहिड खोऱ्यातले हे जे देशमुख आहेत ना, हिरडस मावळातले, या कृष्णाजी नाईक बांदल
यांचं आणि बाजीच्या घरातल्या लोकांचं भांडण होतं पूर्वी. म्हणजे काय भांडण झालं ते पण सांगतो. आपल्या मुलखातल्या लोकांवरच अत्याचार करून त्यांच्याकडून जबरदस्तीनं पैसे वसूल करायला लागले कृष्णाजी. आणि त्याच्यापायी बाजींच्या थोरले भाऊ अनाजी यांचं आणि बाजींचे पिलाजी प्रभू यांचं भांडण झालं. म्हणजे आजोबा भांडण झालं की लोकांवर अत्याचार करू नका, अत्याचारातून पैसे गोळा करू नका, हे चुकीचं आहे. यातून भांडण झालं. यातून त्या झालेल्या भांडणातून कृष्णाजी बांदलानी अनाजी आणि पिलाजी या दोघाला मारून टाकलं. हां, म्हणजे भांडण इतकं झालं की लढाई झाली, थोडक्यात चकमक झाली दोघांची. नुसती शब्दाची नाही, शस्त्राची झाली आणि त्यात दोघाला मारलं. हे जे काही मारामारीचं प्रकरण झालं हे विजापूर दरबारापर्यंत गेलं आणि विजापूर दरबाराने बांदलांना झटकलं. चांगलं, हे चुकीचं वागताय तुम्ही, बरोबर नाही, नीट वागा म्हणून दम दिला. नुसता दम दिला नाही तर कारभार तुमच्या मुलकाचा करताना यांच्या घराण्यातल्या लोकांशी म्हणजे या देशपांड्यांच्या सल्ल्यानं कारभार करा, तुम्ही काम करा, पण ह्यांचा सल्ला घेतल्याशिवाय चालायचं नाही, अशी सांगड घालून दिली. म्हणजे कर्तव्य कसं आहे, बादशाहाने विजापूरच्या सुद्धा दखल घ्यावी असं आहे. दिलजमाई झाली. बाजी आता देशमुखांचे, कोणत्या देशमुखांचे, बांदल देशमुखांचे दिवाण झाले, म्हणजे प्रधान झाले, मुख्य दिवाण म्हणून ते काम करायला लागले. पुढं बाजीच्या युद्ध कौशल्यानं दिवाणाचे सरनोबत झाले, म्हणजे बांदलांचे सरनोबत झाले. कृष्णाजी बांदल हा गंमतशीर माणूस आहे बरं का. पण हा जो आहे हा शिवाजी महाराजांच्या प्राथमिक स्वराज्य उभारणीच्या कामात आडवा पडलेला माणूस आहे. शिवाजी महाराजांचं काय ऐकेच ना, वाकडं वागायचं, सारखं त्रास द्यायचा. आणि म्हणून हा वाकडं वागतो म्हणून म्हणजे ह्याचे बाकीचं पण कर्तृत्व असं गंमतशीर आहे की जेध्यांचं आणि याचं हाडवैर, पिढ्यानपिढ्याचं हाडवैर असल्यासारखं सारखं भांडण. नदीवरून आणि गावाच्या शिवेवरून, म्हणजे आमचं गाव तुमच्या आमच्या हद्दीपर्यंत हे सांगायचं दोघांचं भांडण शिवेचं. नांदगाव जवळच्या कासारखिंडी त्या दोघांचं भांडण झालं. या झुंजीत कृष्णाजी बांदलाने बाजीच्या मत्तीने म्हणजे बाजीप्रभू देशपांड्यांच्या मत्तीने जेद्यांना पार मारून काढलं. अख्ख्या खिंडीत, त्या कासारखिंडीत जेद्याचं घर झोपवलं, 60 लोक मारले. जेद्यांचं खोपड्याचं असंच भांडण होतं, त्यांच्यातही असंच सारखं चालू असायचं. जेद्यांचा कारेगाव लुटून फस्तही केला होता. या लढाईत कृष्णाजी बांदलाचं मुंडाचं खाली पडलं, गाव लुटलं तेव्हा. ते बाजीने उचललं, घोड्याच्या तोबऱ्याच्या पिशवीत ठेवलं. डोईचं मुंडाचं खाली पडलं. हे जेव्हा कृष्णाजीला लक्षात आलं तेव्हा जेद्याचा नायनाट केला आपण, पण आपलं डोसकंच पडलं, डोईचं मुंडाचं पडलं. म्हणून कृष्णाजीला हळहळ वाटायला लागली. ते तसं बोलले, 1-2 लढाया झाल्या, आज फते झाली, पण जेदे शिरजोर झाले, त्यांनी शिरच नेलं, आपलं डोकंच नेलं असं कृष्णाजीला वाटलं. आणि तेव्हा बाजीने सांगितलं, नाही नाही, तुम्ही 12 मावळात यशवंत आहात, हे घ्या तुमचं पागुटं. म्हणून बाजीने त्याला दिलं, तोबऱ्यातून काढलं, मुंडाचं दिलं. तेव्हा त्यांनी बाजीला पोटाशी धरलं, कौतुक केलं. बाजी, तुम्ही शर्त केलीत म्हणून कौतुक केलं. पण बाजीने खरी शर्त स्वराज्यासाठी केली, ती पुढे केली आहे. त्याचा विचार आपण करणार आहे. हा कृष्णाजी आरी येत नाही, हा बंडाळी करतोय आणि म्हणून स्वराज्याच्या मुख्य कार्यात गोवला जात नाही, वाकडं वागतोय. म्हणून या कृष्णाजीला दादोजी कोंडदेवांनी अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण हा ऐके ना. म्हणून त्याला सिंहगडावर बोलवून घेतला आणि मारला म्हणजे नुसता ठोकला नाही, त्याचे हातपाय कलम केले, चौरंगा केला. माणसं कशी आहेत पहा. पुढे हा कृष्णाजी मेला आणि कृष्णाजी मेल्यावर त्याचा पोरगा बाजी कृष्णाजी याला घेऊन त्याची आई म्हणजे कृष्णाजीची बायको दीपाऊ बांदल ही शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील झाली. त्याच्याबरोबर बाजी सामील झाली. म्हणजे बाजीचं पूर्वचरित्र आपण रोहिड खोरं जेव्हा शिवाजी महाराजांनी जिंकलं तेव्हा रोहिड्याचा किल्ला घेत असताना बाजी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढले, बांदलांसाठी लढले. याच लढाईत कृष्णाजी मेला. पण कृष्णाजीची बायको दीपाऊ, आपला मुलगा आणि बांदलांची सेना घेऊन शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले. बाजींच्या बाबतीत जेव्हा विचार करतो तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी
बाजीप्रभूंचा पोवाडा लिहिला आहे तो विचार करण्यासारखा आहे. सुरुवातच त्याची त्या अर्थानं आहे. पहिलं जे असतं मंगलाचरण, आपल्याकडे ज्ञानेश्वरी असो, गाथा असो, मंगलाचरणाचे अभंग असतात. किंवा आपण शिवचरित्र वाचायला सुरुवात केली तेव्हाही मंगलाचरण पहिल्या दिवशी झालं. ये शिवाजी महाराजाचं चरित्र आख्यान ऐकतोय, गातोय मी, तुम्ही सगळे या देवदेवांना या. तसं मंगलाचरण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं आहे. या पोवाड्यालाही इतिहास आहे बरं का. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा लिहिलेला पोवाडा आहे ना, हा त्यांच्या शालेय जीवनात लिहिलेला आहे. आज आपल्याला वयवर्ष 50-60 झालं तरी कित्येक शब्दाची उकल करायला शब्दकोश घेऊन बसावं लागतं, अशी परिस्थिती आहे. पण या पोवाड्यातला खूप विषय इतका जहाल आहे की ते जर पोवाडा नुसता ऐकू, आपण जेव्हा बाजीप्रभूंचं चरित्र होईल त्यावेळेस तिथे चरणा जाऊ, पण सुरुवातीचं चरण आहे महत्त्वाचं आहे. पोवाडा नुसता, पोवाड्याचा इतिहास काय. 1906 साली स्वातंत्र्यवीर सावरकर 1910ला अटकेत गेले. 7 साली ते अटकेत गेले, म्हणजे त्यांना इंग्लंडमध्ये पकडलं गेलं. आणि पुढचा भाग आहे, 86 सालचा जन्म आहे त्यांचा. 6 साली म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी लिहिलेला हा पोवाडा त्यांनी त्यांचे धाकटे भाऊ बाळ सावरकर आणि इतर सहकारी होते, म्हणजे श्रीधर आणि दत्तू. दत्तू म्हणजे दत्तात्रय केतकर आणि श्रीधर हेही सहकारी आहेत. हे तेव्हा लहान आहेत, तेव्हा ते 16 वर्ष 14 वर्ष या वयाचे आहेत. आणि लोकमान्य टिळकांनी 1906 साली रायगडावरती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव चालू केला. त्याच्या आधीच चालू केला, पण तो सलग वर्षानुवर्ष, दरवर्षी नाही, 2-4 वर्ष मध्ये पडून मग असं करावं लागला. त्या उत्सवाला शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी ही मुलं म्हणजे सावरकरांचे धाकटे भाऊ बाकीचे सहकारी 1906 साली हा पोवाडा म्हटले. यावेळी दाजी आबाजी खरे हे या सभेला मुख्य अध्यक्ष म्हणून बसले होते. आणि म्हणजे स्वतः लोकमान्य टिळक या कार्यक्रमाला होते, पण ते त्यावेळेस तिथं नव्हते, दुसरीकडे होते. त्यांनी सुरू केलेला उत्सव आहे आणि त्यांनी हा पोवाडा म्हणायला सुरुवात केली. त्यांनी त्या वीर रसात आधी पोवाड्याचे शब्द आणि म्हणण्याचा ढंग जो असतो, गायकी जी असते, पोवाड्याचं कसं आहे, शाहिरा गाव आयसं गान मुडद्याला चढे अवसान म्हणजे पोवाडा. शाहिरानं असं गाणं म्हणावं पोवाडा की मुडद्याला सुद्धा अवसान चढावं, हा तर मग ते तसाच आहे. आणि मग सावरकरांनी ते शिकवलेलं गाणं म्हटल्यानंतर ती दाजी आबाजी खरे अस्वस्थ झाली, कारण सभेतले लोक उठून उभं राहायला लागले पोवाड्याच्या नादानं, आनंदानं बेहोश व्हायला लागले. आणि त्याचं जे ध्रुपद आहे ते त्या अर्थानं आहे, त्याचा अर्थ कुठं लावायचा आहे हा विषय महत्त्वाचा आहे. आणि ते उठून निघून गेले. सभेचे अध्यक्ष अस्वस्थ झाले, इंग्रज शासन आहे, काय होईल म्हणून ते उठाले आणि पुढचा पोवाडा म्हटला गेला. म्हणजे त्या पोवाड्यावर बंदी होती पुढं. जयस्तुते श्री महान्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहां यशोयुतां वंदे. स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी, आम्ही गातसो श्रीबाजीचा पोवाडा आजी. चित्तोडगडच्या बुरजांनो त्या जोहारासह या एकेकाला आवाहन केलं. आता या कोण कोण या, प्रतापसिंहा प्रथित विक्रमा या हो या समया. हे पोवाडा गातोय, तुम्ही या ऐकायला या, अशा अर्थानं आहे. तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई, निगा रोको महाराज रायगड की दौलत आई. जरी पटका तोलीत दनाजी संताजी या, दिल्लीच्या तख्ताची छकले उधळीत भाऊ या. जर इतिहास थोडा माहीत असेल तर यातल्या गोष्टी कळतील. प्रतापसिंग म्हणजे राणा प्रताप आहेत. दिल्लीचं तख्त फोडणारे सदाशिवभाऊ. सदाशिवभाऊंचं म्हणजे पानिपतचं युद्ध झालं ना, त्या युद्धाच्या आधी दिल्लीवर स्वारी केली मराठ्यांनी, आणि दिल्लीवर स्वारी केल्यावर पगारांना सैनिकाच्या पैसे कमी पडायला लागले, म्हणून दिल्लीचं तख्त जे आहे त्याचा वरचा असणारा गलेफ तो चांदीचा होता, तो सदाशिवभाऊंनी स्वतः हातात घण घालून फोडला आणि त्याचे रुपये पाडून मराठ्यांच्या सैनिकांना वाटले. लक्षात ठेवा, आमचा पराक्रम कसा आहे, दिल्लीचं तख्त आमच्या खिशात खेळतंय. पगार ते चांदीचे रुपये दिले ना, इतका पराक्रम आहे. ते भाऊ इथे या, जरी पटका तो लित दना, जरी पटका सांभाळणारे धनाजी संताजी आहेत, तुम्ही या. स्वतंत्रतेच्या रणात मरुनी चिरंजीव झाले, या ते तुम्ही राष्ट्रवीर वर या हो या. सारे सगळ्यांना बोलवलं, जे जे स्वातंत्र्य युद्धात बळी झालेत त्यांना. गणदाट सभा थाटली, गर्जना उठली घोर त्या काळी. जय स्वतंत्रतेचा बोला, जय राष्ट्रदेवीचा बोला, जय भवानी की जय बोला. तुम्ही मावळे बोला हर हर महादेव बोला.
आणि चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला, ही जे ध्रुपद आहे ते जड आहे. 1906 साली 48ला 47ला स्वातंत्र्य मिळालं आहे आपल्याला, आणि त्याच्या आधी 50 वर्ष सुमारे ही आवाहन करतायत, उठा, स्वतंत्रतेचा जय बोला, राष्ट्रदेवीचा जय बोला, आणि स्वातंत्र्य संग्रामात उठून रिपूवर शस्त्रघाव घाला. पण हे कुठं लावलंय सावरकरांनी? हे बाजीप्रभूंच्या विषयाने लावले. तुम्हाला लौकिक सध्याच्या लोकांना ते आता आवाहन करतायत. हर घर गर्जुनी सज्ज मावळे, वीर सज्ज झाले, परंतु कोठे चुकले बाजी, यातन का दिसती, हाय तो मुलेंच्या संगे घडीत बैसलाची. काय घडीत बसला? स्वदेशभूच्या पायासाठी बेडी दास्याची. सुरुवातीला बाजीप्रभू आदिलशाहीत आहेत ना, बांदल देशमुखांबरोबर आहेत. मग ते स्वदेशभूच्या पायाला दास्यत्वाची बेडी बांधण्यात गुंग आहेत. ऐकून या शिवहृदय तळमळे, दूत हो जा, जा बोधवूनी वळवा वीर बाजितो तुम्ही राष्ट्र काजा. शिवदूत ते दवा जाती वादी बाजीला वदती, सोड रे कुमती, का जिणे तुच्छ हे नेशी, का म्लेंच कसाई भजशी, का दास्य नरकची पशशी. स्वराज्य नाही सुदेक नाही धिकत्या देहाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. ही म्लेंछांच्या बरोबर राहून आहे ना, ती सोडून द्या आणि बाजी तुम्ही या युद्धात या, असं आवाहन शिवाजी महाराजांनी केलं. खरंच केलं. रोहिड्यावरती ते झालं. बाजींचा आणि शिवाजी महाराजांचा समोरासमोर संघर्ष झाला. रोहिड्यावर कृष्णाजी बांदल पडला, युद्धात तो पडला. पडल्यानंतर बाकीचे लोक पळून जायला लागले आणि बाजी उभा राहिला. मी आहे तर तुम्हाला काय रोहिडा जिंकतोय, आम्ही बांदल देशमुखाचे लोक युद्धाला खट्टा आहोत, आम्ही सुटणार नाही, जाणार नाही इथून, मी आहे तोवर तुम्हाला काही कळणार नाही. शिवाजी महाराज बाजी समोर आहेत. बाजींच्या एका हातात पट्टा आणि एका हातात तलवार आहे. पावनखिंडी या पुस्तकात त्याच्याबद्दल सविस्तर वर्णन लिहिलंय. घड्याळ चालतंय का थांबलंय? 9 वाजले म्हणलं, बराच वेळ झाला, 9 चाललेत काय. बाजी युद्धाला उभे राहिलेत आणि शिवाजी महाराजांनी बाजीला पाहिलं. बाजींचं आधीचं सगळं कर्तृत्व माहीत आहे. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या हातातलं शस्त्र शेजारच्या आपल्या मावळ्याच्या हातात दिलं. तेव्हा बाजी म्हणतात, अजून माझ्या हातात शस्त्र आहे, लक्षात ठेवा. पण बाजींना शिवाजी महाराज जी हाक घालतात ती स्वातंत्र्याची. कुणाशी लढतात बाजी? आम्ही कुणाशी लढावं आम्हालाही कळतं. तुम्ही कुणाशी लढतात हे बरं नव्हे. या स्वातंत्र्याच्या युद्धात तुम्ही पावश्यक गडी आहेत, तुम्ही त्यातले आहेत. तुम्ही तुमचं रक्त प्यायसाठी आमची तलवार नाही. तुम्ही आलात तर यात यायला हवं. म्हणून शिवाजी महाराज प्रेमानं बोलतात, जवळ घेतात. आणि शिवाजी महाराजांच्या त्या संभाषणातून बाजींच्या हातातलं शस्त्र केव्हा शिवाजी महाराजांनी काढून घेतलं बाजीलाही कळलं नाही. राजा असावा तर असं प्रेमानं आले, गळा भेट घेतली. बाजी कायमचे शिवाजी महाराजांच्या राज्यात दाखल झाले, स्वराज्यात दाखल झाले. अफजल खानाच्या स्वारीच्या आधी हे सगळं घडलं आणि अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस शिवाजी महाराजांनी बाजीला काम सांगितलं. अनेक गोष्टी अनेक लोकांना सांगितल्या. आपल्याला वाटतं की बाजी नुसते लढाईला तयार झाले, पण नाही. बाजींना काम सांगितलं. काय काम सांगितलं? किल्ल्याच्या बंदोबस्ताच्या आणि डागडुजीचं काम सांगितलं. म्हणजे आवश्यक आहे तेव्हा ते केलं पाहिजे. स्वराज्यात हा आलामपर्यंत आलाय तर ह्याच्या बंदोबस्तासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत, तुम्ही हे काम करा. काय सांगितलं? हिरडस मावळातला एक किल्ला, त्याच्या बंदोबस्ताची कामगिरी बाजींवर शिवाजी महाराजांनी सोपवली. त्या प्रसंगी बाजींना लिहिलेलं शिवाजी महाराजांचं पत्र उपलब्ध आहे. या पत्रात शिवाजी महाराजांनी सविस्तरात बाजीप्रभूंच्या विषयानं लिहून ठेवलं आहे. मशहुरुल अनाम बाजप्रभू प्रति राजश्री शिवाजीराजे. जासलोडगड हिरडस मावळमध्ये आहे. तो गड ओस पडला आहे. त्याला मोहनगड नाव ठेवून किल्ला वसवावा. ऐसा तह करून किल्ल्यास मशहुरुल अनाम पिराजी भोसले यासी किल्ला मजकुराचा हवाला देऊन पाठवित आहे. त्याचे बरोबर किल्ल्याचे संगतानी बदले लोक 25 पाठवले. तुम्ही आणि इलेस 25 लोकांस बरोबर घेऊन मोहनगडावर जाऊन हवालदारास आणि 25 लोकांस किल्ल्यावर ठेवणे आणि किल्ल्याच्या हवालदारास घर आणि लोकांस आळंगा मजबूत करून देणे. किल्ल्याला माणूस किल्लेदार स्वतंत्र पाठवला आहे, पण तुम्ही जावा आणि किल्ला नीट बांधा. हवालदार आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तुम्ही ते सहकार्य करा, तुम्ही काम करा. आळंगा म्हणजे घरभर बांधून द्या. पाऊस आजार न पावे ऐसा करून देणे.
तरी मजबूत करून धाल आणि किल्ल्यावर रोख राहतील, त्यास आजार न पावे ऐसे हवालदारास घर आणि लोकास अळंगा एक भारवळ मुस्तेत करून देणे, याप्रमाणे सदरहू काम विल्हेवर लावून द्या म्हणून साहेब भरोसा आहे. याबद्दल तुम्हास लिहिले तरी बहुत काय लिहिणे. काम झाल्यावर किल्ल्यावरून खाली उतरा. तारीख 13 मे 1659 म्हणजे अफजल खानाच्या आधी. 10 नोव्हेंबरला अफजल खान मारला. म्हणजे बाजीप्रभूंना शिवाजी महाराज बांधकाम करायला सांगतात बरं का. माणूस किती अंगाने परिपूर्ण आहे, किती अंगाने जाणताय असे बाजीप्रभू आहेत. ते काम करतात, महाराजांबद्दल निष्ठा ठेवतात आणि काम झाल्यावर खाली उतरून गड मोहनगड बेवसाऊ झालाय, वस्ती करा, गड वाहतीत आणा. हिरडस मावळातलाच हा किल्ला आहे. बाजींच्या देहाची इमारत भक्कम, सतत 20 तास काम करण्याची यांची ताकद. त्यांचं वय सुमारे 45 असावं अंदाजानं काढलेलं आहे. त्याची तारखा उपलब्ध नाही, दिवस उपलब्ध नाही, केव्हा जन्मले माहीत नाही. पण त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाचा आलेख करीत असताना केव्हा काय घडलं याचा विचार करताना सुमारे 45-40 वय असावं. रंगारूपानं कसे होते माहीत नाही, कुणी लिहून ठेवलं नाही, कुणी चित्र काढलं नाही. पण छातीच्या त्यांच्या शेल्याच्या पट्ट्याखाली दडली होती धाडसी छाती आणि छातीच्या आत निष्ठा दडली होती. निष्ठा कशावर? शिवाजी महाराजांवर. निष्ठा कशावर? स्वराष्ट्रावर. निष्ठा कशावर? स्वराज्यावर. म्यानात दडलेली समशेर असे आणि समशेरीत पराक्रम होता. शंकराच्या मंदिरात हात जोडताना भगवान शंकराला जो निष्ठेनं नमस्कार करीत, तोच हृदयात असलेला भाव ठेवून बाजीप्रभू शिवाजी महाराजांना मुजरा करीत होते. मोठ्या मजबूतीचे बाजी पन्हाळ्यावर महाराजांच्या पाठीशी होते. सुरुवातीला हे पन्हाळ्यावर नव्हते असं काही लोकांचं म्हणणं आहे, पण नंतर वेढ्यातून वर आले असंही काही लोकांचं म्हणणं आहे. कुठं वेड्याची फट आहे तिथून वर आले. आषाढ निम्मा संपत आला. शुद्ध चतुर्दशी उजाडली. तारीख 11 जुलै 1660. चालते ना 10 मिनिटं अजून? निम्माच चंद्र होता. ढगाखाली झाकळून गेला होता. आषाढाचे दिवस म्हणजे ढगाळ काळे दिवस. पाऊस चालू असतो, तुफान पाऊस. गडावरचे मावळे शत्रूपेक्षा सावध राहून गडाची राखण करत होते. खाली ते झापं राखतायत आणि आम्हाला करता येत नाही काय? आम्ही तर ते करतो. आपल्याकडं अजून खूप पद्धती जिवंत आहेत. रायगडावरच्या हिशोबात, रायगडाची जीवनगाथा नावाचं पुस्तक आहे, त्याच्यात रायगडावर खर्ची पडलेले हिशोब आहेत. त्यामध्ये घोंगड्याचा हिशोब आहे. आता घोंगडे कशाला लागते हो? नुसतं बसायला नाही. रायगडावरती रोज रात्री 12 वाजता तासकरांनी टोल वाजवले. आता घड्याळात आपल्या टोल पडायचे बंद झाले. घड्याळ बिन टोलाचे आलेत. पूर्वी 1 वाजला की 1 टोल, 2 वाजले की 2 टोल, 3 टोल, असं 12 टोल पडतात. पूर्वी घड्याळ काही अशी मोठी नव्हती किंवा ते नव्हतं, तर ते तासकर असायचा. त्याने ते बारकं घड्याळ लावलेलं असायचं. म्हणजे त्याच्या घटका पळ्या ह्या पद्धतीनं घड्याळ केलेलं असायचं. घड्याळ त्या पद्धतीत वेगळं होतं. घड्याळाचे काळ बदलत गेले तशी गणितं बदलत गेली. वाळूचं भांडं असतं, ते वरून खाली सुटत गेली. संपलं की तास संपला असं म्हणायचं त्याला. आणि तास संपला की किती तास झाले तेवढे टोल द्यायचे तासकरांना. ती टोल वाजले की पंचक्रोशीत सगळ्याला कळतं किती वाजले. तसं रात्रीच्या 12 वाजता, म्हणजे मी घड्याळानं कसं काय सांगतो, शिवाजी महाराजांच्या वेळेस घड्याळ नव्हतं असं म्हणाल म्हणून मी ते सगळं सांगितलं घड्याळाचं प्रकरण. रात्रीच्या 12 वाजता रायगडाच्या बालेकिल्ल्यातून, राजवाड्याच्या शेजारून, किल्लेदारापासून 4 माणसं बाहेर पडायची. एकाने म्हणजे हातात ड्युटी घेऊन, रात्री उजेड पाहिजे ना, कवताच्या गंजीची चूड पेटलेली घ्यायची आणि त्यानं गडावरून खाली कुठं जायचं? एकाने हिरकणी टोकाला जायचं, एकाने टकमक टोकाला जायचं, एकाने महादरवाजाला जायचं आणि एकाने श्रीगोंदा टोकाला जायचं. भवानी टोकाला जायचं, श्रीगोंदा नाही, भवानी टोकाला. असं 4 जणांनी 4 ठिकाणी जायचं. हे 4 ठिकाणं रायगडाच्या 4 बाजूची ठिकाणं आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर जसं म्हणतो तसं. आणि तिथला निरोप, तिथलं ख्याली खुशाली रोज रात्री 12 वाजता जायचं आणि काय अर्धा पाऊण तासात माघारी येऊन कळवायची किल्लेदाराला. मग किल्लेदारांनी झोपायचं. शिवाजी महाराजांचा किल्लेदार सोपं नाही. किल्लेदारांनी झोपायचं. महादरवाज्यात काय झालंय? काही नाही, सगळं व्यवस्थित आहे किंवा गडबड आहे. टकमकावरून काय कळलं आहे? निरोप काय? काही नाही, सगळं हे त्यानं निरोप द्यायचा येऊन. आणि हे 12 महिने त्यांनी काम करायचं गडावरच्या ह्या जागेल्या लोकांनी. या 4 लोकांना पावसाळ्याच्या काळात पाऊस लागू नये म्हणून घोंगडं दिलेलं होतं. आता आलं काय घोंगड्याचा विषय लक्षात? मी घोंगडं का सांगितलं? म्हणजे गडावर फिरणारे, आता पन्हाळ्यावर फिरणारे जे लोक आहेत आपले, रात्रीचं गस्त करतायत, ते घोंगडं पांघरून करतायत, कारण घोंगड्यात पाणी येत नाही आत.
घोंगड्याची घडी डोक्यावर घेतली तर पाणी आत येत नाही, लक्षात ठेवा, पहा, करून बघा एकदा. कारण ते लोकर असते ना, पाणीच धरत नाही, सोडून देते. त्यात थोडं जर अजून चांगलं कमावलं तर काहीच विषय नाही. अजूनही कोकणात कित्येक गावात घोंगडं घेऊन शेतकरी शेतीची कामं करतात, कारण त्यांना पावसातच काम करावं लागतं भात शेतीचं. हे रात्रीच्या वेळी डोक्यावर घोंगडे घेऊन फिरतायत किंवा रात्री गस्त करतायत, खाली गस्त चालू आहे तर वरची थांबलेली नाही. महाराजांचे लोकही तसेच खट्ट आहेत, गडाच्या राखणीचा विचार करतात. विचार करून शिणलेल्या महाराजाला अलगद निद्रा लागली, थकून गेले महाराज. रोजच आहे, रात्र चिणचिणत गेली, क्षणोक्षणी वेळ संपत होता. पहाट झाली आणि काहीतरी विलक्षण स्वप्न महाराजांना पडलं. अर्धवट जागेत त्यांनी वारंवार हात जोडले, उठले महाराज, नमस्कार करीत करीत उठले. काहीतरी विलक्षण प्रेरणा मिळाली. रामवरदायिनी भगवती तुळजाभवानी स्वप्नात आली, प्रेरणा देऊन गेली. सूर्योदय झाला, ढगाळ गेला. सूर्य नुसता उदय झाला, पण आता काळे ढग आहेत ना, त्यात गेला. महाराजांनी आता अखेरचा निर्णय घेतला. आता पन्हाळगडवरून जाण्यासाठीचा निर्णय घेतला, निश्चित केला. वेळा उठवण्यासाठी एवढीच आशा, आता केलंच पाहिजे. महाराज जसं विचार करतात तसा विचार आपण करणं शक्यच नाही. म्हणजे एक निकराची घडी आहे, आता उडी मारलीच पाहिजे डोहात, चेंडू काढलाच पाहिजे. जसं कृष्णानं कालियाला संपवण्यासाठी निमित्त चेंडूच आहे, पण कालिया संपवण्यासाठी डोहात उडी मारलीच पाहिजे, दुसरं कोणी करणार नाही, आपल्यालाच केलं पाहिजे. महाराज तसे शाहिस्तेखानाच्या लाल महालात उडी मारलीच पाहिजे, गेलंच पाहिजे, त्याशिवाय हा इथनं जाणार नाही. आता इथून बाहेर पडलं पाहिजे, आपण गेल्याशिवाय तरुणोपाय नाही. विचार. पण ही विचार करत असताना महाराजांनी किती गोष्टीचा विचार केला आहे. मला खरंच म्हणजे प्रत्येक वेळी नवं वाटतं, काय कसं बाहेर पडावं. पण विचार करत असताना महाराजांनी काय गोष्टीचा विचार केला. जदुनाथ सरकारांनी 4 गोष्टी लिहून ठेवल्या. त्यांनी कशातून अभ्यास केला माहीत नाही, पण जदुनाथ सरकार हिंदुस्थानच्या इतिहासातले सगळ्यात इतिहासकार म्हणून सगळ्यात मोठे मान्यवर समजले जातात. बंगालचे आहेत ते, मागे त्यांच्याविषयी बोलून गेलो मी. त्यांनी विषय लिहून ठेवला, काय सिद्धी जोहरच्या फौजेच्या विषयाने त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी 4 गोष्टी लिहून ठेवल्यात. 4ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सिद्धीच्या फौजेचं मेन स्टेशन आहे ते पन्हाळा नाही आहे, ते कोल्हापूर आहे. सिद्धी राहतोय पन्हाळ्यापाशी, पण त्याचं मुख्य केंद्र म्हणून जे चाललंय ते तिथून आहे, ज्याला हेडक्वार्टर म्हणतो आपल्या भाषेत, तिथून चालत आहे. काही लोक तिथं आहेत आणि तिथून ते सगळे इथून काय करा तिथून काय करा हे ती ठरवत आहेत. म्हणजे कित्येक वेळा असं लक्षात घ्यायचा विचार, शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडला गेले, ते सुमारे अंतर आहे 20 कोसाचं किंवा आजच्या परिभाषेत 70 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. एवढे लांब का गेले? पन्हाळा जवळ आहे, 12-13 किलोमीटरवर आहे, 15 किलोमीटरवर आहे. लांब का गेले, जवळ का नाही गेले? पन्हाळ्याचा पासून कोल्हापूर किल्ला होता त्यावेळी, मग कोल्हापुरात का नाही गेले? आपण विचार करायचा ना कधी कधी. पन्हाळ्यात कोल्हापुरात ह्याचं हेडक्वार्टर आहे, ह्यानं कोल्हापूर जिंकून बसला आहे ना, त्यामुळे शिवाजी महाराज नाही गेले. दुसरा विषय शिवाजी महाराजांनी विचार केला की सिद्धीची सगळी फौज आहे, पण हे सिद्धी स्वतः झटतोय, पण जीव लावून काम करत नाही यात त्याचे लोक. कारण फाजल खान आणि रुस्तुम जमान हे जे दोघं आहेत ना, यांनी शिवाजी महाराजांचा तडाखा 2दा खाल्ला आहे. एकदा मिरजेपाशी म्हणजे कोल्हापूरपाशी, आणि एकदा स्वतः फाजल खान अफजल खानाच्या बरोबर आला त्यावेळी. त्यामुळे शिवाजी महाराजांची लढायची भानगडच नको म्हणून यांनी आपला, ज्याला खेमा म्हणतो आपण, आपला तळ, आपला तंबू किंवा आपल्याकडची कामगिरी, हे पन्हाळ्याच्या शेजारी लहानसा डोंगर आहे, त्याला पावनगड म्हणतात. त्या पावनगडावरती मी इकडं बघतो तुम्ही तिकडं बघा म्हणून सिद्धीच्या गळ्यात ते घातलं, हा इकडं राहिला. पावनगडावर तोफा टाकीत राहिला आणि पावनगड जिंकण्याचा प्रयत्न करीत राहिला. म्हणजे तो अल्लद शिवाजी महाराजापासून थोडासा बाजूला झाला. शिवाजी महाराज विचार किती करतात, काही सैन्य तुटलं. शिवाजी महाराज यावेळी वर नुसते बसलेत असंही नाही, वरून आपले लोक शिवाजी महाराज रात्री अपरात्री खाली सोडतात, ते संधी साधतात, रात्री बेरात्री हल्ले घालतात, छापे मारतात, लुटालूट करतात, सिद्धीजवळच्या फौजेला परास्त करतात. रोजच्या या हल्ल्यानं ती फौज कंटाळून गेलेली, बेजार झालेली. त्यामुळं वेढ्याचं काम केवळ पावसाळ्यामुळं पण आणि या गोष्टीमुळं पण, नाकेबंदी जी कडेकोट व्हायला पाहिजे त्यापेक्षा नुसतं आपलं ठाण्यावर आपण बसलोय अशा पद्धतीने चालू आहे, असं सरकारांचं म्हणणं आहे बरं का, जगन्नाथ सरकार. आणि इंग्रज जे आलेले आहेत त्या इंग्रजांची जी आशा सिद्धीजवळला होती की यांचा तोफखाना चांगला आहे, तोफगोळे चांगले आहेत, म्हणून त्यांनी हेनरी रेव्हिंग्टनला बोलवून घेतलं. हेनरी रेव्हिंग्टनने शपथ घेतली
की पन्हाळा काय तुम्हाला फोडून देतो मी. शिवाजीचं राज्य पन्हाळ्यापासून सुरुवात करताना पन्हाळा जिंकायला मी तुम्हाला मदत करतो. आमची दारू उत्तम आहे. शपथपूर्वक सांगितलं. आणि प्रत्यक्ष शपथपूर्वक सांगूनही पन्हाळ्यावर तोफा डागल्या, पण त्याचा म्हणावा असा परिणाम झाला नाही. इच्छित काय ते प्राप्त पडलं नाही. मागे आपण तो विचार केला. त्यांनी तोफा डागल्या, पण गोळ्यातून काही फारसं पदरात पडालं नाही. कारण त्याचा परिणामही पुढे झालेला आहे. सिद्दी जोहरनं सगळं बघितलं आणि इंग्रजाला सांगितलं, तुमचा तोफखाना कुचकामी आहे, तुम्हाला पैसेच देत नाही. लक्षात आलं का? पैसे दिले नाहीत सिद्दी जोहरनं त्यांना, नको आम्हाला. पण इंग्रज मात्र चिकट, ते तिथनं गेले नाहीत. काही कोल्हापुरात राहिले आणि काही पन्हाळ्यापाशी राहिले. नुसतं पन्हाळ्यापाशी राहिले नाही, शिवाजी महाराज सुटून गेले तरी ऑक्टोबर 1660 पर्यंत ते पन्हाळ्याच्या पायथ्याला राहिले सिद्दी जोहरच्या फौजीत. इंग्रज चिकट किती आहेत पहा. पैसे मिळायच्या आशेनं द्या द्या, आमचं ते विकत घेतलंय द्या. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार. यात अजून एक गोष्ट शिवाजी महाराजांनी केलेली आहे, ती म्हणजे कशाची, की ही फौज आपली दहशत खाते आहे. कारण सलग अनेक युद्धात त्यांना पराभव केला आहे. शिवाजीराजा काय आहे यांना माहीत आहे. आपली त्यांना दहशत आहे, त्यामुळे बिचकून काम करते. त्याचाही अभ्यास शिवाजी महाराजांनी केला. जदुनाथ सरकारने त्याच्याबद्दल लिहिलं आहे. त्यामुळे ही फौज जीव लावून काम करत नाही. वर चालू आहे थोडंसं. एक शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे, किंवा त्यांना ती काशातून मिळालं माहीत नाही, पण एक विचार व्यक्त केला आहे. अर्थात तो सबळ असला पाहिजे असं कधी कधी मला वाटतं. त्यांनी विचार असा व्यक्त केला आहे की सिद्दी जोहरला शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं, भेटीचा विचार केली आणि दोघांनी गुप्त भेट घेतली. सिद्दी हा सुद्धा आदिलशहाच्या विरुद्ध उठलेला होता, पण आत्ता शिवाजी महाराजांविरुद्ध चालून आलाय. आणि तू आणि मी एक हो आणि आदिलशाही पालती घालू, असा विचार मंत्रणा दोघांनी केली. मी तुला आदिलशाहीतला जे काही तुझा मुलगा आहे ते तुझा म्हणून ठेवून टाक, मी तुला त्यात मदत करतो, पण मला तू मदत कर, आता मला अडकवायचं नाही. असं दोघांनी गुप्त भेट घेतली. शिवाजी महाराजांचा आणि आदिलशहाचा म्हणण्यापेक्षा सिद्दी जोहरचा गुप्त करार झाला. जदुनाथ सरकारने असं लिहिलंय बरं का, खरं खोटं माहीत नाही. आणि शिवाजी महाराजांना मदत करण्याचं सिद्धीने कबूल केलं असं त्याचं म्हणणं आहे. पण शक्यता म्हणली आहे त्यांनी, कशासाठी काय याचं काही नाही. त्यांना का वाटलं असं याचाही काय आधार त्यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेला नाही असं म्हटलंय. पण शिवाजी महाराजांची हुशारी या सगळ्या अंगाने विचारायची. समोरचा माणूस आपल्यासारखा करून घेणे, समोरची माणसं आपल्याबद्दल काय विचार करतात, आपल्याबद्दल शस्त्राला उभारायची ताकद नाही आहे, धास्त खातात, दहशत खातात. त्यांच्या वेड्याची बळजोरी कुठं आहे, कमजोरी कुठं आहे ते उडकून काढतात. शिवाजी महाराज त्या अंगाने विचार करतायत. म्हणजे मला हे सगळं सांगायचा विषय आहे ते आता शिवाजी महाराज सुटकेचा विचार करतायत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते वागतायत म्हणून चाललेला आहे. सकाळी उठले ते काहीतरी मोठा निर्णय करूनच उठले, भगवंतावर भरोसा टाकूनच उठले. गडावरच्या सगळ्या जीवलगांना बोलवलं, इकडे या. आणि मग बाजीप्रभू होते, त्र्यंबक भास्कर होते, गंगाधर पंत होते, बाकीचेही सहकारी होते, बांदलाचे लोक होते, अजून काही लोक होते. सगळ्यांच्या समोर बसले आणि महाराज बोलले पन्हाळ्यावरच्या सदरेवर. पन्हाळ्यावर गेलं ना हे लक्षात यायला पाहिजे. महाराज इथं कुठंतरी राजवाड्याचा भाग आहे, कुठं राहत होते महाराज तो भाग आहे, इथं कुठंतरी बसले. सगळ्याला समोर बोलवलं. महाराजांनी आता निर्वाणीचे शब्द काढले. चैत्रापासून 4 महिने झाले हत्यार धरून उभे आहोत, शर्तीने झुंजतो आहोत. हा आषाढाचा निम्मा महिना आला, पण ज्यांचा पराक्रम गनिमेला सोसणार नाही असे शमशेर बहाद्दर आम्ही लोक असून सिद्दी जोहर आमच्या हातून उडू शकलेला नाही. नेताजी पालकर सरनौबत आहेत, त्यांनी पण शिकस्त खाल्ली. जोहरचा वेढा आम्हाला थोडा सुद्धा उडवता आला नाही. जोहर बळजोर आहे, जंग बहादूर आहे, त्याची फौज आहे, मातब्बर आहे. त्याला मोडणे आता दुरापास्त आहे. वेढा मोडून जाणं अवघड आहे. मोडून जाणं म्हणजे त्याला कापून काढणं अवघड आहे. मग तिकडे पुण्याचा परगडा मोगली फौजांनी पायाखाली घातलाय, इकडे सिद्धीशी मी झुंजण्यात फार काळ गुंतून पडावं हे वाजवी वाटत नाही, मला बरोबर वाटत नाही. तिकडे मोगलाशी जाऊन झुंज दिलीच पाहिजे आणि त्यासाठी मला इथून गेलंच पाहिजे. निर्वाणीचे शब्द सांगितले. सगळ्याला आता चर्र झालं. आता काय, काळजी होती, उत्सुकता होती. महाराज जाणार कशी, यायची कसं जायचं, शक्यच नाही. गडाला चिरेबंदी वेळ आहे आणि आता कोणची मसलत महाराज करतात ती जाण्याला लोक अधीर झाले. महाराजांची मसलत खरोखर अवघड, भयानक, जीवावर बेतणारी, तडीला जाणारा अवघड असणारी, निवडक विश्वासू सहकार्यानिशी होणारी काही मोजकीच मंडळी होती. त्यासाठी महाराजांनी
कृतीला सुरुवात केली. काय केलं? कोण माणसं आहेत माहीत नाही, काय करतायत माहीत नाही, पण केलेलं काम माहिती आहे. रात्री माणसं गडाखाली सोडली, अंधुक काळ्या प्रकाशात. काळ्या प्रकाशात कुठले आहे? हां, काळ्या अंधारात. पण ते गेले, काय करायला गेले? कुठून वेडा कमी बळजोर आहे, कुठून जायला संधी आहे, ते हुडकायला हेर पाठवले. हां, सिद्धी जोहरच्या वेड्यातून पसार होण्यासाठी एखादी फट सापडते का पहा, म्हणून हे लोक गडाखाली उतरले. मगरीच्या जबड्यात शिरून तिच्या दातात फट आहे का हुडकायसाठी का प्रकार तर आहे. ही काय सोपं आहे काय? पण ही मर्दानी कामगिरी उचलली. मस्ततीतलं हे पहिलं पाऊल होतं. खाली उतरले, गडातून बाहेर पडले. कुठून मागून गोळी येईल, कुठून बाण सुटेल, कुठून कुणीतरी येईल मानगुट धरेल, पत्ता नाही, सांगता येणार नाही. झाडाझुडपातून दरडी दोरड्यातून नागासारखे प्राणी आहेत, काय करतील माहीत नाही. पण ते गेले, खाली गेले. खरंच त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. नुसतं नाही, ते कामच करून आले. काय केलं? समुद्रात मोती हुडकायला गेले, तळाशी गेले आणि वेजाचा मोती घेऊन आले. नुसतं साधा मोती नाही, माळेत घालायचाच मोती आणला. हेरांनी बोलून बातमी दिली. एक अगदी कौतुकाची बातमी, आनंदाची बातमी, आश्चर्याची बातमी. काम फते केलं. अचूक वाट वेरांनी ओरली. भवानीने कौल दिला. वेड्यात फट सापडली जिथं मोर्चे पहारे कमी होते, पण ते तुलनेनं कमी होते, जिथून जायला आपल्याला जागा मिळेल. गस्त नव्हती, हाशमाची वर्दळ नव्हती, अरुंद उंच सकल आणि अडचणीची होती. म्हणून या जागी ही सगळी व्यवस्था सिद्धीनं उभी केली नव्हती. वास्तविक सक्त हुकूम होता की मुंगीलाही जाईत की वाट ठेवू नका, पण इथं अडचण आहे म्हणून गस्ती पहारे उभारले नव्हते. आणि महाराजांना ती बातमी वर येऊन हेरांनी सांगितली. लगेच महाराजांनी पुढचा भेद केला. काय केला? उद्याला सांगू. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.